आजकालच्या पिढीला सांगायसारखं लिबड झालंय. म्हणजे ना परवा मला हैदराबादमध्ये म्हटलं बहीण भाऊ म्हणता महाराज ती भावानं बहिणीची केस भेटली का म्हणा होतं तिला हे म्हातारी जाई आता का करायचं दुष्कर बदल हा होतो जाय ना ही संस्कृती म्हणतात का आता का जरा इकडे काठा नवऱ्याला पुस्तक वगैरे करेल हा केलं फॅशन झालं हो. बघा तुम्ही बघा सकाळी उठल्या असं बातमीला पोरं बोलला त्याच्या बंटला 10 बारा बंद की आता सिटीनं फिरलं तर बरं वाटते खेड्याबामध्ये आणून फिरवा जरा पंढरी म्हणा बरोबर 2-4 पुत्र तर पाटला हे पोरावर सगळं काय बाहेर आला त्यावेळी पाठीवर एवढे बंद गुच्छेच्या गुच्छे ते एक पोरका 2,000 रुपये कसं केलं तर ते फासलंच बरोबर आहे. नवयुगाचं नवीन फॅशन बघावं 4 मुलाची मम्मी घालते जगावं युट्यूबर केसाला 25 पिना केसाला केलेलं फॅशन होऊन गेलं. भारत देश सोने की चिडिया म्हटलं का सोन्याची पात्र होती संस्कृती होती सुंदर बरोबर आहे. डोकं भरून पदर केस नजर पडायला बाग मध्ये टाळकत मुळा हाणं लागते म्हणत होती म्हातारी आजोबी म्हणतात गावाकडे कसं आहे भावानं कधी बहिणीचा केस भेटल नव्हता बघा ज्योतिबा देव डोंगरावर ते कशी निघालेले आहेत ज्योतिबाला जाऊ चला बैलगाडीला ज्योतिबाचं दर्शन घेऊ जोडी
वरती आलेले आहेत होय कपाळाला गंधाक्षता लावत होते बहिणीनं बघितली भावाला काय म्हणू लागली हा. दादा हो. वयालाच लग्न करून घे रे आवाज येतो भावानं काय म्हटला का होईना घेतो येतो म्हटलं घेतो म्हणून त्या बहिणीचं बोल सुरू झालेलं आहे होय. काय म्हणतो दादा हो. तुझी कुठली बघितलास हो, हो. कोण आहे का देखणी आहे का कुण्या गावची आहे काय तिचं नाव मला नाव माहित नाही गाव माहित नाही ना बघ्या नाही अजून तिला माहिती एक्सप्रेस बस मध्ये बसली होय जाऊन का डायरेक्ट जाऊन जाताना दोघांना घेऊन जाऊ दोघांना घेऊन गेले साहेब. होय की त्या खोलीत काय ह्या खोलीत हे एकच म्हणतात आहे म्हणजे मग ध्यान बंद करा बोल सुरू झालेला आहे का बहिणीला म्हणते दादा एवढं पण अशी भावना काढून लागले बाईला म्हटले तिचं नाव माहित नाही तिचं गाव माहित नाही तिला बैठलं की बी माहित नाही होय म्हटले. की हा तू माझी बहीण असलं तर तिची एक सन्यागत आणलावं ते सन्यागत वळखावं आणि त्याच वर्षात माझं लग्न करावं तेव्हा बहिणीनं बोलू लागली काय दादा साडी आणलास का चोळी आणलास का चप्पल आणलास का कानातले फुलं आणलास ते काय बी नाही का आणलास ते सन्यागत दाखवावं आकाशात असलं तर स्वर्गात असलं तर छेडी लावेन पाताळात असलं तर उकळून काढीन बरोबर दुनियावर असलं तर हुडकून काढीन त्याच मुलीचं तुझं लग्न करेन देवा निष्कल्पी होय केस कुणाचे होते यमाबाईचेच होते बरं का इचरले डोंगरावर टाकले उडत उडत येऊन पंचगंगेमध्ये पडले ज्योतिबा देवाला सापडले तो हातामध्ये महाराज दुरण घेतले ज्योतिबा देवाने बहिणीच्या स्वाधीनी केले देवा